रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते। समस्त ग्रामस्थ कसारा आणि हा देऊळवाडी परिसर हनुमान सेवा मंडळाच्या अथक परिश्रमातून, सद्भावनेतून आणि अपार श्रद्धेतून हनुमंतरायाच्या या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि आज त्या नूतन मंदिराचा उत्सर्ग विधी आणि मूर्तीचा जीर्णोद्धार म्हणजे पुनर्प्रतिष्ठा विधी, त्यानिमित्तानं यज्ञ, त्यानिमित्तानं शिखरावर कलश आरोपण असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। यज्ञभूतांच्या पालना, नाश कार्या कारणा, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान। आपल्या भारतीय धर्मशास्त्रामध्ये यज्ञ देवतेला संतुष्ट करून ही सर्व विधी संपन्न करण्याची परंपरा आहे। खरं तर कळस बसवण्याकरता संन्यस्त महापुरुष लागतो, कारण जो कळस बसवतो त्याचा वंशबुड होत असतो आणि देवता या मंत्राधीन असतात आणि मंत्र ही ब्राह्मणाच्या अधीन असतात, म्हणून या कर्माकरता ब्राह्मणांची आवश्यकता असते। सुदैवानं वेदशास्त्र संपन्न असे ब्राह्मण मंडळाच्या कार्यकर्त्यांना मिळाले आणि आज कलश आरोपण करण्याकरता आणि मूर्तीची पुनर्प्रतिष्ठा करण्याकरता परिव्राजक स्वामी भैरवानंद गिरीजी महाराज, जे संन्यास म्हणजे संन्यास शब्दाचा अर्थ स्वतःचं पिंडदान आणि आपल्या पूर्वजांचं पिंडदान, त्याला धर्मशास्त्रामध्ये संन्यास परंपरेमध्ये गिरिजाहो म्हणतात। गिरीनामामध्ये ते असल्यामुळे मुद्दाम त्यांना या ठिकाणी आपण बोलवलं आहे। मी पण जगद्गुरु द्वाराचार्य महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्णदास महाराज लवितकर, खरं तर आमच्याकडे यज्ञ चालू होता, माझं येणं होतं का नव्हतं अशा संभ्रमात मी होतो। महाराजांना आग्रह केला आणि त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली। नेहमीचाच आमचा संबंध असल्यामुळे आज त्यांची पण या ठिकाणी उपस्थिती लक्षणीय आहे। मंडळाचे अध्यक्ष या गावचे भूतपूर्व सरपंच होते। वास्तविक आता परभागातून कसाऱ्यामध्ये येऊन पुन्हा सामाजिक कार्य करणं, लोकांच्या सद्भावना किंवा त्यांच्याशी समरस होणं एवढं सोपी बाब नाही, पण त्यांनी ती केली आणि आपल्या एकूण कार्याच्या प्रभावानं त्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा
आणि अध्यक्षपदाचा भार अत्यंत सक्षमपणे वाहिलेला आहे. असे जयवंतराव श्रीपतराव धाक हे अध्यक्ष आहेत. विनायकराव नारायणराव सावंत हे कार्याध्यक्ष आहेत. सचिन मनोहर पंत राऊत हे सचिव आहेत. अनिल दगडू अहिरे खजिनदार आहेत. संतोषराव लक्ष्मणराव खैर सल्लागार आहेत. मनोहर पंत राजाराम लहाने हे उपाध्यक्ष आहेत आणि इतरही सर्वच कार्यकर्ते. आता कोणीतरी टायटल असावं लागतं समितीमध्ये, म्हणून त्या पद्धतीनं ते सर्वांना बरोबर घेऊन हे मंदिर म्हणजे गव्हर्नमेंट इज अ पीपल ऑफ दी पीपल टू दी पीपल फॉर द पीपल. लोकांकरताच आपण लोकांना आरोग्य शांती समाधान, मंदिर आपली संस्कृती आहे आणि देशाला संस्कृतीची गरज आहे, संस्काराची गरज आहे. आज याही दृष्टिकोनातून मंदिरामधून आपल्याला आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्माचं शिक्षण मिळतं आणि हनुमान ही देवता ही आपल्या देशाची अस्मिता आहे. जशी राम अस्मिता आहे तशी हनुमंतराय पण अस्मिता आहे आणि ग्रामदेवतेचं हनुमंतरायाचं मंदिर या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीनं त्यांनी त्याचं जीर्णोद्धार केलेला आहे आणि आज त्याचा प्रतिष्ठाविधी, प्राणप्रतिष्ठाविधी म्हणजे मूर्ती पहिली होतीच, परंतु पुन्हा त्या मूर्तीचा आणि स्थलांतर करून चालनविधी करून अघोर शांती कलाकर्षण करून आणि ब्राह्मणांनी त्या पद्धतीनं पुन्हा मूर्ती सिंहासनावर ठेवून आणि त्या मूर्तीचे जे काही विधी असतात ते विधी संपन्न केले आहेत आणि आता त्याचा प्राणप्रतिष्ठा स्थिर प्रतिष्ठा ज्याला म्हणतो, कारण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये त्या देवत्वानं स्थिर राहावं अशी ब्राह्मणांच्या द्वारा, साधू संन्याशांच्या द्वारा, महात्म्यांच्या द्वारा भगवंताला प्रार्थना केली जाते. तिने प्रमाण स्थिरो भव अशा प्रकारचं त्याला म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने तो कार्यक्रम आता इथे संपन्न होतो आहे. खरं तर मोठं प्रामाणिकपणानं आणि श्रद्धेनं आणि उत्कटतेनं हनुमान सेवा मंडळानं देऊळवाडी, कसारा, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आणि अतिशय प्रामाणिकपणे श्रद्धेनं धर्माची सेवा केलेली आहे. या निमित्तानं ईश्वराची सेवा घडलेली आहे आणि समाजाकरता हे काम आहे सर्व. मी जगद्गुरू द्वाराचार्य महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्णदास महाराज ललितकर प्रार्थना करतो प्रभूला या सर्व कार्यकर्त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, शांती मिळावी, समाधान मिळावं आणि उत्तम प्रकारचं त्यांना भगवंताचं कार्य करण्याकरता इथून पुढे सुद्धा सातत्यानं सद्बुद्धी असावी अशी प्रार्थना करतो. आणि सर्वे वै सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम्. Jai Ram, 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 Jai Jai Ram, Jai Ram,
Jai Ram,
जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री 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 राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय श्री राम जय जय राम 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 श्री राम राम जय जय राम श्री 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 राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय श्री राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय श्री राम जय जय राम 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 श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम
आणि प्राणप्रतिष्ठा कलशारोहणाचा कार्यक्रम आता एवढ्यातच या ठिकाणी या शुभ मुहूर्तावर संपन्न झालेला आहे। ज्यांच्या पावन उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम समकृष्ण बाबा लहवीतकर यांची पावन उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। ज्यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण झालं ते श्री महंत भैरवानंदजी महाराज यांची पावन पवित्र उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। तसेच गावातील सर्वच प्रतिष्ठित राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मंडळींची पवित्र पावन उपस्थिती, पत्रकार असतील सर्वांचीच पावन उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे। यावरती फार मोठा यज्ञ त्या ठिकाणी चालू आहे, परंतु तरी सुद्धा आपल्या ग्रामस्थांच्या निमंत्रणाला मान देऊन बाबा या ठिकाणी वेळेत वेळ काढून आलेले आहेत। काही मार्गदर्शन, शुभ आशीर्वाद आणि अभिर्वचन या प्रसंगी बाबा आपल्या समोर व्यक्त करणार आहेत। तेव्हा मी बाबांना विनंती करेल की आपल्या शुभ प्रसंगी आपल्या अमृततुल्य वाणीतून आम्हा सर्वांना या प्रसंगी संबोधित करून त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे। रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। कसारा तालुका शहापूर देऊळवाडी या ठिकाणी कसारा गावचं प्राचीन ग्रामदैवत हनुमंतरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि पहिल्याच मूर्तीचा पुनर्प्रतिष्ठा समारोह कलश शिखर असल्यामुळे कलशारोपण अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। भारतीय धर्मशास्त्रामध्ये यज्ञभूतांच्या पालना, नाश कार्याकारणा, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान सूत्र असं आहे, पाषाणाचा देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाये देती। खाणीमधून आपण पाषाणखंड बाहेर काढतो, एकाचा देव बनवतात, दुसऱ्याची पायरी बनते। ज्याची पायरी बनते त्याची पूजा, त्याच्यावर लोक पाय देतात, पण ज्या पाषाणखंडाचा देव बनवला जातो त्याची पूजा होते। आणि पाषाणामध्ये देवत्व संपादन करण्याची ताकद, शक्ती ही वैदिक मंत्रात आहे आणि म्हणून देवता या मंत्राधीन असतात आणि मंत्र हे ब्राह्मणाच्या अधीन असतात। तेव्हा वेदशास्त्र संपन्न वेदमूर्ती आमचे श्यामकांतजी भटमुळे की जे सारडा प्रतिष्ठानच्या वेद मंदिराचे अनेक वर्ष अध्यापक होते। अनेक भटूंना त्यांनी धार्मिक शिक्षण दिलं, वेदाचं त्यांच्याकडून अध्ययन करून घेतलं। अशी एक प्रभावी व्यक्ती आपल्याला मिळाली। याचा अर्थ असा आहे की प्राणप्रतिष्ठा जीर्णोद्धारासाठी, यज्ञासाठी ऋत्विज लागतो। त्याच्या जटा, शिखा, माला, रेखा, ध्वज, दंड, रथ, घन अशा मंत्र म्हणण्याच्या विकृत्या आहेत। घनापर्यंत ज्यांनी मंत्र घोकलेत अशी वेदमूर्ती व्यक्ती आपल्याला मिळाली या कामाला। म्हणून यथार्थ पद्धतीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला। खरं तर यज्ञही झाला, ब्राह्मणही भेटले, पण या कामाला ऋषी लागतात, तपस्वी लागतात, साधू लागतात, विशेष करून संन्यासी लागतात।
संन्यास शब्दाचा अर्थ संन्यास तो त्याग संकल्पाचा, ज्याने स्वतःचं पिंडदान आणि आपल्या पूर्वजांचं पिंडदान केलं असतं म्हणजे बिरजाहोम होतो, अशा व्यक्तीला संन्यासी म्हणतात. आणि जुन्या आखाड्यातून ज्यांनी संन्यास ग्रहण केला असे परिव्राजकाचार्य श्री स्वामी भैरवानंद गिरीजी महाराज, त्यांना आपण सर्वांनी ग्रामस्थांनी समितीनं मंडळानं निमंत्रण दिलं. आणि धार्मिक कार्य असल्यामुळे मंदिर प्रतिष्ठा, मंदिराचा कळस बसवणं म्हटलं की कोणी संन्यासी नाकारत नाही. म्हणून आज या ठिकाणी महात्मा आले, कारण जो कळस बसवतो त्याच्यावर फार मोठी जबाबदारी असते. इथे पुढारी चालत नाही, संसारी व्यक्ती चालत नाही कळस बसवायला, कारण जो कळस बसवतो त्याचा वंशबूड होतो. आणि म्हणून शिखरावर कलश आरोपण करण्याचं अधिकार तत्व, योग्यता तत्व संन्यासाला असतं. तेव्हा योग चांगला आहे. आज पवित्र मुहूर्तावर उत्तम रीतीने या ठिकाणी कार्य संपन्न झालेले. गुरुजींनी शॉर्ट आणि अत्यंत प्रभावानं हा एक संस्कार विधी म्हणजे पूजा विधी या ठिकाणी मांडला. मी बघितलं सर्व खूप सुंदर रीतीनं त्यांनी हे काम आपलं पूर्ण केलेलं आहे. म्हणून त्यांनाही आपण धन्यवाद दिले पाहिजे, त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे. आणि महाराज या ठिकाणी आले, मलाही येण्याचं भाग्य मिळालं. जीवनामध्ये मंदिर आपली संस्कृती आहे आणि या देशाला संस्कृती पाहिजे, संस्कार पाहिजे. कारण संस्कार नसल्यामुळे आपलं जीवन अस्ताव्यस्त आहे. शपथविधी समारंभाकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्हा संतांना बोलवलं. आता द्वाराचार्य जगद्गुरु पदावर मी असल्यामुळे पहिल्याच रांगेत होतो. शपथ घेतल्याबरोबर ते धावत पळतच आमच्याकडे आले. माझे दोन्ही हात धरले त्यांनी हातात आणि मला मिस्किलपणे विचारलं, महाराज आम्ही काय केलं पाहिजे. मी स्पष्ट शब्दात सांगितलं, देवाभाऊ फार बिताडं बांधण्यापेक्षा छाताडं लोकांची महत्त्वाची आहेत. आज राज्य अशांत आहेत, जाती जमातीमध्ये कलह लागलेत आणि अशा भ्रष्टाचार व्यभिचार थैमान घालतोय राज्यात. अशा आपत्तीच्या कालामध्ये तुम्हाला राज्याला संस्कारी आणि संस्कृती संपन्न समाज निर्मिती करणे हे तुमचं खरं तर कर्तव्य आहे. आणि मंदिरामधून संस्कार मिळतात, आमच्या धर्माचे संस्कार मिळतात, ज्ञानभक्तीचे संस्कार मिळतात. काही लोकांना वाटतं मंदिर म्हणजे काय वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ मनी, समयाचा अपव्यय, पैशाचा अपव्यय. पण हा अपव्यय नाही. खरं तर समितीनं अध्यक्षही वयोवृद्ध आहेत, या परिसराचे लोकनेते आहेत, त्याहीबरोबर त्यांच्याबरोबरची जी टीम आहे त्यांची पण मी मुलाखत घेतली. खूप चांगल्या रीतीनं त्यांनी समाजाला बरोबर घेऊन लोकांना विश्वास संपादन करून खूप चांगल्या रीतीनं मंदिर या ठिकाणी उभं केलं. जुन्या मूर्तीतलं कलाकर्षण करून, तेजोतारण करून, अघोर शांती करून कुणालाही त्रास होऊ नये याची काळजी गुरुजींनी घेतली. आणि पुन्हा तुमची तीच मूर्ती पुन्हा तुम्हाला दर्शनाकरता, सेवेकरता उपलब्ध करून दिली. तो प्रयोग आहे आणि तो प्रयोग त्यांनी योग्य रीतीने पार पाडलेला आहे. त्यांची ती जबाबदारी होती ती त्यांनी पार पाडली. मी आपल्याला या निमित्ताने एकच संदेश देऊ इच्छितो, या मंदिरामध्ये संस्कार लाभावेत, धर्माचे संस्कार. इथे दररोज हनुमान चालीसा पाठ व्हावा. मूर्ती बसवणं फार सोपं, मंदिर बांधणं फार सोपं, पण स्थापन केलेल्या मूर्तीला भूक लागते, तहान लागते. कारण ही गुरुजी लोक आवाहन करतात की तुम्ही चंद्र सूर्य तोपर्यंत या मूर्तीत राहा, म्हणजे या मूर्तीला प्राण येतात. प्राण आल्यानंतर भूक लागते, तहान लागते, नैवेद्य झाला पाहिजे, नित्य स्नान झालं पाहिजे, अर्चा झाली पाहिजे. दरवर्षी आजचा दिवस पाटोत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे, हनुमान जयंती साजरी झाली पाहिजे. आणि मुहूर्त बघा कसा चांगला आहे की आता मूर्ती स्थापना झाल्यामुळे आता हनुमंतरायाचा जन्मोत्सव या ठिकाणी आपल्याला सहज रीतीनं उत्तम रीतीने करता येणार आहेत. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, कार्यकर्त्यांना, की आपण चांगलं काम केलं, धर्माचं काम केलं. आमचा असा आग्रह आहे समाजाला की आपण देशाशी, धर्माशी आणि
ईश्वराशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपण स्वतःशी बेमान वागतो, कुटुंबाशी बेमान वागतो, गावाशी बेमान होतो, राज्याशी बेमान वागतो, देशाशी, धर्माशी, ईश्वराशी बेमान वागतो. त्यामुळे आपलं मानवी जीवन हे निरर्थक आहे. म्हणून देव, देश आणि धर्म यांचं प्रामाण्य ठेवून आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करावी. एवढंच्या निमित्तानं आपल्याला मी 2 शब्द सांगितलेले आहेत. या सर्व कामामुळे प्रभूनं तुमच्यावर प्रसन्न व्हावं, सर्वांना आरोग्य द्यावं, शांती द्यावी, समाधान द्यावं अशी भगवतचरणी प्रार्थना करून सर्वे वै सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. 2 मिनिट परिव्राजक स्वामी भैरवानंदगिरीजी महाराज आपल्याला आशीर्वाद देतील, तो त्यांनी द्यावा अशी त्यांना विनंती करतो. सद्गुरु लक्ष्मण स्वामी महाराज की जय, इंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो रे भाई सब संतन की. हर 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 हर. मी काय लिहिणारा, वाचणारा किंवा ग्रंथ पाठांतर, कीर्तनकार, प्रवचनकार नाही बरं करत जातो. म्हणजे मला सही नाही येत बरं का सहीची. पण मग आता जर माझ्याबरोबर म्हणशाल ना, पण रोज म्हणशाल तरच म्हणा बरं का, बाकीचे बोलू नका बिलकुल. मध्ये मी जे म्हणाल तेच तुम्ही म्हणायचं. जेवढ्यांना येईल तेवढ्यानी म्हणायचं, ज्यांना येत नाही त्यांनी म्हणू नका बरं का. बोला श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय राम राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय राम राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय राम राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय राम राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय राम राम, श्रीराम जय राम जय जय 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 राम,
श्रीराम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम जय राम। ओम नमः पार्वते पते हर हर महादेव। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। तुम्हाला टाइम असेल तर मला भजन म्हणाय, नाही तर मग बंद कराय बरं का. मी दिवस माणूस तर बसल बरं का. थांबा तुम्हाला सोडून देतो ना, पण तुमच्या ताकद असेल तर पहा, मी दिवस माणूस तर बसल. इथून वरू नका म्हणून मला माहिती आहे पुढं माशी सर्व वस्तू बसतीस तेव्हा बसत नाही, एवढे ध्यान ठेवा. तसं बाकी गप्पा कवर मारशाल पण नाम कुणी घेणार नाही, हा माझा विश्वास आहे. आता जाऊन द्या आपलं. खूप सुंदर मला आवडलं, कारण मूर्ती प्राणप्रतिष्ठा वस्तू मला तरी वाटतं पहिल्यांदी मूर्ती प्राणप्रतिष्ठाला सुरुवात झाल्यापासून रामनामाचा जप चालू होता. जो हनुमंतरायाला आवडतो तो जप तुम्ही केला, खूप मला मजा वाटली. आणि तो आनंद दररोज घ्या, कळालं का. तो आनंद मंदिरात येऊन दररोजचा घ्याल का. एक 10 मिनटं 5 मिनटं रामनामाचा जप करा, त्याला लय आवडत होतो त्या हनुमंतरायाला, आणि तो दररोजचा केला पाहिजे. आता मला वाटतं परवा का हनुमान जयंती, कमीत कमी आता नवीन नूतनीकरण झालेले मंदिर नवं आहे ना, का मंदिर जुनं आहे फक्त मूर्ती ना. नवं मंदिर झालं तर एक आता एवढी इथे बसले ना, तेवढ्याने हनुमान जयंतीच्या दिवशी येऊन कमीत कमी जो शतबार पटकर कोई छोटेही बंदी महासुख होई, जो ये पडे हनुमान चालीसा ओ ये सिद्धीशा की गौरीसा. तर कमीत कमी याच्यातले किती लोक त्या दिवशी येऊन 101 वेळा हनुमान चालीसा बोलू शकता. वर पटकार बरं, नकली नका करू बरं का, नाही तर मी शाप देऊन जाईल. म्हणजे ओरिजिनल करा, वरबोट चांगले वरबोट करा. वा वा 5 असले बास बास. 5च पांडव होते, 100 कौरव जिंकू शकले, 5चे पण समजा गावाचा विकास होऊ शकतो ना. पण हनुमान चालीसा म्हणा त्या दिवशी, दरवर्षी म्हणा, रोज म्हणले तर सकाळ संध्याकाळ चांगलंच आहे. आणि रामनामाचा जप, मी प्रवचन करणे कीर्तन करणे, पण मला एवढंच येतं मस्त. थोडं भजनात मला कवर मजा वाटते, एवढं करा. अजून तुम्हाला काही सांगायचं असं सांगू शकतो मी, तसं काही अडचण नाही. ते विचारशाल ते सांगतो, पण टाईम कमी, बाबांना जायचं आहे. नाही तर मी तुम्हाला कमी कमी 2 तास सोडलंच नसतं. नक्कीच का बाबांना जाऊन द्यायचं, तुम्ही म्हणले तर मी बसतो की हाच कोणी म्हणा ना बघा, कारण मला माहिती आहे ना. चला काय हरकत नाही. रामनामाचा जप हाच आपल्या संग येणार आहे. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून सारे मिथिया जाणून शरण रेगा देवाशी. म्हणता मी माझे घरी येते संपत्तीचे वारे सोचकारे जाईन. आयुष्य जात आहे पा काळ जपतो शिमा सोयताचे गौरवादनिया राज. म्हणून काहीच संघ येणार नाही दादा, फक्त रामनाम संघ येईल. हनुमंतरायाने फक्त रामनाम जपलं, शक्तिहीन झालेली शक्ती मोठमोठाले पर्वत उचलू शकला. आपणही बी रामनामाचा जप जर केला, आपल्याकडून काय होऊ शकत नाही, काही करू शकत्या. म्हणून रामनामाचा जप हा खूप श्रेष्ठ आहे. ओंकाराचा करा, ज्याला जो आवडला. रामच म्हणा असं माझा विरोध नाही. तुम्ही माझ्याला का रामाचाच भक्त आहे, दुसऱ्यांचा विरोध आहे का ना. हरिहरा नाही भेद एका विलांटीच्या आड, नका करू वाद. वाद नाही करा, ज्याला जो आवडेल तो. पण हनुमंतरायाच्या मंदिरात हनुमान जन्माच्या दिवशी हनुमान चालीसा म्हणा, आणि रामनामाचा जप जेवढ्याने येतो तेवढे रामनामाचा जप करा. पण कराच, एवढी मी सर्वांना हात जोडून विनंती. माझी दक्षिणाच ही आहे, सर्वांना सांगतो. तुम्ही दक्षिणा देणार आहे ना मला आता का नाही? किती देणार? दररोजचं कमीत कमी 1 माळ तरी जपा. 108 रुपये मला द्या, म्हणजे 108 महिन्याची माळ रोज जपा. ही माझी दक्षिणा. याच्या पलीकडे मला काही लागत नाही. मी काही नेणार नाही, मी गाडीला डिझेल सुद्धा नेणार नाही. द्यायची ती दक्षिणा द्या. कोण कोण देणार बोला आता? आता एक द्यायला तयार होणार नाही, एक द्यायला तयार होणार नाही. कारण का? पैसा फेकून तमाशा देऊ. समजा पैशावर चालू. आपल्या विता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या.
कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा. पण कवा जो म्हण श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय राम राम, श्रीराम राम जय राम राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरु लक्ष्मण स्वामी महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की, प्रभु रामचंद्र भगवान की, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम. ओम नमो नारायण. भजन करशाल ना पण बाबा दिवस 2 सुट्टी नाही मिनिटं. आता. धन्यवाद. काय राहिलं? आता एक समारोप आहेत, ते सर्वांना आभार व्यक्त करण्याकरिता काही 2 शब्द आपल्या समोर त्या ठिकाणी व्यक्त होते. श्रीराम जयराम जय जयराम. उपस्थित महामंडलेश्वर डॉक्टर श्री रामकृष्णजी लोहितकर महाराज आणि गुरुवर्य गौरानंदजी महाराज, आपण सर्वांना या कार्यक्रमात इथे उपस्थित राहून या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या जे सहकार्य केलं त्याबद्दल आपणा सर्वांतर्फे, कसारावासियांतर्फे, वदुळवाडी ग्रामस्थांतर्फे आपले आभार मानतो. आणि आपण सर्वांनी इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपण सर्व उपस्थितांचे आभार मानतो. जय श्रीराम. Hare
श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम